नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या-छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ओमकार, तुझी ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी संपल्यात मी बघू शकतो. तर मला एक गोष्ट सांगायची आहे. तुला माहिती आहे, जेव्हापासून आपण स्टोरीज विथ रिकी याची सुरुवात केली आहे ना, ज्यात आपण आपले जे व्ह्यूअर्स आहेत ते आपल्याला त्यांची गोष्ट पाठवतात. त्यात ज्यांना म्हणजे जे पॉडकास्टवर येऊ नाही शकत किंवा त्यांच्या घरातल्या अशा काही इन्सिडेंट जे ते पब्लिकली येऊन नाही सांगू शकत, तर ते आपल्याला मेल थ्रू किंवा ते डी-एम्स थ्रू पाठवतात. तर आज मला त्यापैकी एक गोष्ट तुला सांगायची आहे. तर ही गोष्ट मला अतुलने पाठवली आहे आणि ही त्याच्या घरी खरोखर घडलेली आहे. ही हॉरर स्टोरी नेरूलमधल्या एका हॉन्टेड फ्लॅटची आहे. तर हा जो अतुल आहे ना, हा बऱ्याच आपला एक फॉलोवर आहे आणि ह्यांनी ही गोष्ट म्हणजे स्वतः अनुभवली आहे त्यांनी त्यांच्या घरी. हा नॉन महाराष्ट्रीय, म्हणजे हा यूपी त्या साईडून येतो, पण बऱ्याच वर्षांपासून महाराष्ट्रात राहिल्यामुळे त्याला इकडचाच तो आता झालाय, ठीक आहे. आणि तो रेग्युलरली आपले पॉडकास्ट बघतो आणि कमेंट अधूनमधून करत असतो. इवन त्यांनी ही गोष्ट आता मला सकाळी पाठवलेली व्हॉईस नोट थ्रू, आणि जेव्हा मी ती गोष्ट ऐकली, मी खरोखर खूप जास्त घाबरलेलो. तर ही गोष्ट 2004-2005 ह्या टायमामधली आहे. आणि त्यावेळी आहे ना, हे लोकं त्यांच्या गावी राहत होते. यूपीला त्यांच्या गावी राहत होते. आणि तिथे ह्याचे आई-वडील आणि 2 लहान भाऊ-बहीण होते. म्हणजे ह्याच्यापेक्षा लहान हा घरातला मोठा मुलगा होता. तर होत कसं होतं ना, की जे त्या गावात राहायचे ना, तिथे रिसोर्सेसचे बोला किंवा कॉलेज वगैरे त्या गोष्टींचे खूप प्रॉब्लेम्स होते. शाळा वगैरे खूप लांब-लांब होत्या आणि त्यामुळे त्यांना बराच त्रास व्हायचा त्याच्या भावंडांना वगैरे. आणि प्लस आई-वडिलांची ही तब्येत आता थोडी-थोडी डाऊन होत चालली होती आणि त्यामुळे त्यांना एक बेटर लाईफसाठी त्यांना एका शहरात जायचं होतं. तर त्यांचे ना एक नातेवाईक मुंबईमध्ये राहत होते. तर त्यांनी ठरवलं, की आपल्याला कुठे ना कुठे जायचंच आहे ना, तर आपण मुंबईत जाऊ ना. तसं पण चांगलं शहर आहे, सेफ आहे. तर त्यांच्या फॅमिलीने पूर्ण ठरवलं, की मुंबईला ते लोकं येणार. अतुल काही नोकरी वगैरे बघेल आणि मग तिथेच ते लोकं सगळा आपला संसार तिथेच करतील. तर जेव्हा ते लोकं मुंबईत आले ना, त्यांना एक गोष्ट तर माहिती पडली, की मुंबईत राहणं म्हणजे काही खाऊ नाहीये. इथे घर वगैरे घेणं खूप महाग आहे. इव्हन भाडं लोकांना परवडत नाही. तर त्यांनी काय प्लॅन केलं, की त्यांचा एक नातेवाईक होता. तो बोलला, की काम करा ना, तुम्ही थोडं मुंबईच्या बाहेर राहा. म्हणजे तो नेरूळ त्या ठिकाणी राहत होता आणि त्या ठिकाणी कसं त्यावेळी थोडं स्वस्त होतं आणि ते नेरूळ स्टेशनपासूनही एकदम लांब होतं. म्हणजे थोडं जंगल त्या साईडला होतं आणि त्यामुळे त्यांना बऱ्याच स्वस्तात भाड्याने घर मिळत होतं एक. पण ओंकार, तिथे एक गोष्ट खूप विचित्र होती. ती म्हणजे जेवढेही आजूबाजूचे फ्लॅट्स होते ना, ते बऱ्यापैकी त्यांचं रेंट होतं. पण हा फ्लॅट जो होता ना, त्याचं रेंट खूप जास्त कमी होतं. त्याचं भाडं खूप जास्त कमी होतं. हे म्हणजे असं बोलतात, की जिथे भाडं कमी आहे किंवा जो ओनर म्हणजे तुमच्याकडे जास्त बोलत नाहीये, बार्गेन नाही करत, तुमच्या किमतीला रेडी होतो. तिथे काही ना काहीतरी गडबड असते आणि त्यात तेच कारण असतं, ठीक आहे. तर ह्यांनाही तो फ्लॅट खूप जास्त स्वस्तात मिळत होता. हे लोकं गेले तिकडे, आपलं सामान-विमान सगळं घेऊन ते लोकं तिथे शिफ्ट झाले. ते लोकं तिथे शिफ्ट झाले आणि त्या लोकांचं सगळं एक हॅपी लाईफ सुरू झाली. त्याचं जॉब वगैरे त्याला बरं पडत होतं. इव्हन त्याचे भावंडांची वगैरे कॉलेज वगैरे पण जवळच होतं. आणि आई-वडील घरी असायचे. सगळं काही एकदम बेस्ट चालत होतं. पण आपण बोलतो ना, की ज्यावेळी सगळं काही मस्त सुरू असतं, बरोबर त्याच वेळी काहीतरी घडणार असतं किंवा त्याच वेळी कोणा ना कोणाची तरी नजर लागते. ह्यांच्याबरोबर पण तसंच झालं. सुरुवातीचा 1 आठवडा सगळं नॉर्मल बेस्ट गेलं. पण 1 आठवड्यानंतर त्या दिवशी अतुलला रात्री यायला लेट होणार होतं. मग त्याची जनरली जी शिफ्ट होती ती नाईट शिफ्टमध्ये शिफ्ट करण्यात आली होती. त्याला यायला अराउंड 2 ते 3 वाजणार होते. तर त्याची जी आई होती तो आल्याशिवाय तिला झोपच लागायची नाही. तर ती जागी असायची आपले काय बोलतात, माल वगैरे ओढत ती जागी असायची. माल म्हणजे तो वाला माल ओढत नाही, पण आपली देवाची माळ जी असते ती ओढत देवाचं नाव घेत ती जागी असायची. तर रात्रीचे 2:30-3 वाजले होते. ती वाट बघत होती, घड्याळाकडे बघत होती आणि तितक्यात सगळे घरी झोपले होते. एकदम भयान शांतता. आणि तितक्यात तिला आवाज आला, की जो बाथरूम आहे ना, तिथे नळातून पाणी पडतंय. तिने आतमध्ये बघितलं तर कोण नाही, सगळे झोपले आहेत. म्हणजे 1 BHKचाच फ्लॅट होता त्यांचा. मुलं बाहेर होती आणि ही आतमध्ये, ही हॉलमध्येच बसलेली आणि हे लोकं आतमध्ये झोपायचे. पण सगळे समोरच होते, तर उठलं तर कोणी नव्हतं. आणि कारण ते पण आहे ना, की समज जर कोण उठेल, तर आपल्याला समजेल ना, की कोणतरी उठतंय, कोणतरी उठतंय. आवाज येतो, समजतं आपल्याला, बरोबर? पण अचानक चालू झाला. आई उठली, आतमध्ये गेली, तिने बंद केला तो नळ. परत बाहेर आली. तशीच बाहेर आली, परत तोच नळ चालू झाला. पाणी परत पडायला लागलं.
ती उठली, आतमध्ये गेली, बाथरूममध्ये वगैरे गेली, नळ बंद केला तो, आणि जशीच ती बाहेर येणार तो नळ परत चालू झाला होता. आता इथे ती थोडी घाबरली, कारण ती जस्ट आता नळ बंद करून आली आणि आपोआप कसा सुरू होईल. ती परत जाऊन लाईट वगैरे लावून ती परत एकदम घट्ट बंद करते. जशीच बाहेर येते 5 मिनिटांनी परत तो नळ चालू होतो. 5 मिनिटांनी परत ते पाणी पडायला लागलं. पण ह्यावेळी फक्त पाण्याचा आवाज नव्हता येत, तर तिला बाथरूममधून कोणतरी कोणतरी असं म्हणजे असं जोरजोरात असं काहीतरी म्हणजे हे करतंय, आवाज काढतंय असा आवाज. जशीच ती आतमध्ये गेली ना, तिला असं वाटलं की कोणतरी बसलंय. म्हणजे भिंतीकडून तोंड करून असं ढोपरावर बसतो ना, तशा प्रकारे कोणतरी बसलंय. ती खूप घाबरली. असं भिंतीकडे तोंड करून कोणतरी बसले. ती प्रचंड घाबरली. ती जोरात किंचाळणार तितक्यात बेल वाजली आणि दरवाजा उघडला तर अतुल आला होता. अतुल बोलते, की "आई काय झालंय तुला? एवढी का घाबरली आहेस?" तेव्हा ती बोलते, "अरे मला असं-असं वाटलं." म्हणजे नळ खरंच म्हणजे ती बोलली, की पूर्ण सिच्युएशन तिने एक्सप्लेन वगैरे केली, की नळ नुसता उघडतोय आणि मला असं वाटलं कोणतरी आहे आपल्या घरी. तेव्हा तो बोलला, की "तू झोपत जा. तू एकतर रात्रभर जागी राहतेस, ते सीरियल वगैरे बघतेस, त्यामुळे डोक्यावर असर होतोय तुझं. झोपत जा, मी येईन आणि जेवेन." तर ते तिला वाढते वगैरे, जेवतो वगैरे आणि ते लोकं झोपून जातात. दुसऱ्या दिवशी काय होतं ना, ते लोकं प्लंबरला बोलवतात तो नळ ठीक करायला. आणि प्लंबर येतो. 1 तास तो करत असतो, रिपेअर करत असतो आणि 1 तासानंतर तो त्याने विचारतोय, "पण प्रॉब्लेम काय नक्की?" ते लोक बोलतात, "अरे हा नळातून पाणी पडतंय." "कुठे पडतंय? एकदम बरोबर तर आहे, कुठे पडतंय बघा." मी चेक केलं, मला काहीच नाही सापडत आहे. "पण नाही पडत होतं काल 2-3 वेळा झालं." ते बोलले, "नाही, नाही काहीच नाही आहे. कदाचित तुमचा भास असू शकतो किंवा होऊ शकतं, पण आता ठीक आहे." ते बोलले, "ठीक आहे, जाऊ दे. तू बघ बाबा, टाईट कर थोडं आणि जा." तो टाईट वगैरे करतो आणि निघून जातो. त्याला काहीच सापडत नाही, की कुठून पाणी गळतंय. त्याने सगळे नळ तो चेक करतो. काहीच त्याला प्रॉब्लेम सापडत नाही. आता त्या रात्री काय होतं ना, ते लोकं परत झोपतात आणि अतुलचा जो लहान भाऊ असतो ना, तो पाणी प्यायला उठतो रात्री. तर तो पाणी प्यायला उठतो म्हणजे किचनकडे जातो, फ्रिज उघडतो, पाणी पित असतो आणि तसंच त्याला परत बाथरूममधून नळाचा आवाज येतो. तो एकदम झोपेत असतो, काढतो, असे बॉटल वगैरे लावतो, परत फ्रिजमध्ये ठेवतो आणि बाथरूममध्ये जाऊन तो नळ बंद करतो. आणि जसं तो बाहेर येत असतो ना, त्याला एक अचानक अशी सावली तोंडासमोर जाताना दिसते. म्हणजे असं असतं ना, की एक पटकन अशी एक शॅडो त्या डोळ्यासमोर. मग तो घाबरतो आणि जोरात किंचाळतो. सगळे घरातले जमा होतात आणि ते बोलतात, "काय झालं?" बोलतो, "नाही मला कोणतरी दिसलं इथून जोरात जाताना दिसलं. आपल्या घरी आहे, कोणतरी आहे." तेव्हा ते लोकं सगळे उठतात आणि अतुलला असं वाटतं, "काय बाबा, म्हणजे आता एवढ्या प्रॉब्लेम्स नंतर मी ना इथे आणलंय आणि हे लोकं हे कारणं सांगतायत." त्या रात्री ते लोकं सगळेजण कोणच झोपत नाही, तिथेच बसलेले असतात आणि तो जो नळ असतो ना, तो 5 मिनिटांनी परत चालू होतोय, परत बंद होतोय, परत चालू होतोय, परत बंद होतोय. म्हणजे 5 मिनिटांनी, अर्ध्या तासाने म्हणजे तो नळ कंटिन्यूअस ते लोकं बंद करतात तरी चालू. आणि आत्ता ते लोकं करूही नव्हते शकत, कारण त्यांची जी बिल्डिंग होती ना, म्हणजे ती अशी आतमध्ये होती, म्हणजे थोडी जंगलात वगैरे होती. जंगल नाही बोलू शकत, पण थोडं अंडर डेव्हलप, थोडं आतल्या साईडला होती आणि पटकन ते लोकं हेल्प मागणार, कोणाकडे मागणार, नवीन आले आहेत असं-तसं. तर ते बोलले, की "आपण थांबूया." त्याच रात्री त्याचे वडील बोलतात, की "अतुल काही कर, आम्हाला इथून घेऊन चल, आपण निघूया इथे." तर तेव्हा अतुल बोलतो, की "बाबा आपण असं नाही करू शकत." ते बोलले, "का जाऊया ना इथून, कारण इथे आपण सेफ नाही आहोत." तेव्हा तो बोलतो, की "आपण फिक्स्ड डिपॉझिटमध्ये इथे राहिलोय. आपण ऑलरेडी 4-5 लाख रुपये दिले आहेत आणि ते रिकव्हर झाल्याशिवाय आपण नाही जाऊ शकत. आणि आता आठवडाही नाही, म्हणजे ऑलमोस्ट एखादा आठवडा आता झालाय, तर लगेच आपण जाऊन कुठे जाणार? कुठे राहणार? आणि आपल्याकडे तेवढे पैसेही नाही आहेत, की आपण दुसरीकडे कुठे राहू शकतो. प्लस ह्या दोघांच्या शिक्षणाचं काय? तुमचं म्हणजे काय, म्हणजे परत गावी जायचं आहे का आपल्याला? आणि प्लस माझी नोकरी आहे इथे. तर हे डिसिजन आपण आता नाही घेऊ शकत." तेव्हा ते बोलतात, "एक काम करा, जर आपण इथे जाऊ नाही शकत ना, तर तू कोणालाही हे घेऊ नये, ह्या गोष्टीला इथून बाहेर काढ. हे जेही आहे ते बाहेर काढ, नाहीतर आपलं काही खरं नाही आहे. कारण जीवापलीकडे पैसा नाही आहे." तेव्हा तो बोलतो, "ठीक आहे, मी काही करून काहीतरी करतो." तर दुसऱ्या दिवशी ते लोकं सगळ्या आपल्या नातेवाईकांना वगैरे फोन लावतात, जेही मुंबईत राहतात, लांब-लांबचे सगळे रिलेटिव्हज. ते त्यांच्या ओळखीतून बाबा त्यांना भेटतो. म्हणजे एक मांत्रिक असतो. मांत्रिक त्यांच्या घरी येतो आणि घरी आल्याबरोबर तो एकच वाक्य बोलतो. तो बोलतो, "ती बाथरूममध्ये बसली आहे." आणि हे लोकं सगळे घाबरतात. या लोकांचे कान उभे राहतात आणि बोलतात, "ह्यांना कसं माहिती पडलं?" तर ते विचारतात, "कोण? कोण बाथरूममध्ये कोण बसलं?" तीच जिचं एक घर आहे. म्हटलं, "घर काय?" त्या लोकांना काही समजतच नाही, काय बोलतोय हा? तेव्हा तो बोलतो, की "बसा इथे, मी सांगतो तुम्हाला."
तेव्हा ते बाबा बोलतात, की काही वर्षाआधी एक बाई इथे आली होती. म्हणजे तिच्या परिवारासोबत आणि तिला बरंच हे घर आवडायचं, फारच आवडायचं तिला घर. ती ती काम वगैरे करायची आणि एक दिवशी असंच काम करते वेळी काहीतरी ती मला वाटतं त्यावेळी ती काम करते वेळी कपडे धुते वेळी तिचा पाय घसरून तिचं डोकं आपटलेलं आणि त्याच जागेवर तिचा मृत्यू झाला होता. आणि एवढं सडन आणि क्विक होतं ना ते ॲक्सिडेंट आणि तो पूर्ण इम्पॅक्ट तिच्यावर, की तिला अजूनपर्यंत समजलंच नाही आहे की ती मेली आहे. ती अजूनही रोज सकाळी उठते, कामं करते. या घरी फिरते म्हणजे कामं करते म्हणजे ती त्याच त्याच एनर्जीमध्ये आहे. ती उठते, ती बाथरूममध्ये जाते, ती नळ चालू करते किंवा अशा सगळ्या गोष्टी. तेव्हा बऱ्याच त्यांना अजून गोष्टी आठवल्या, की आपोआप म्हणजे बटणं पण कधी चालू होतात, लाईट्स चालू असतात. ह्या त्या गोष्टी म्हणजे त्यांना समजल्या आणि तेव्हा त्यांना वाटलं, की हां, म्हणजे काहीतरी आहे. तेव्हा त्यांनी विचारलं, की "बाबा म्हणजे आता आम्ही हिला काही करून घालवा तुम्ही." तेव्हा ते बोलतात, "आम्ही घालवू नाही शकत तिला. तिला आम्ही शांत करू शकतो." बरं शांत करा म्हणजे काहीतरी करा, घालवू का नाही शकत तुम्ही? ते बोलतात, की ती जी आहे ना, ती खूप पॉवरफुल आहे आणि ॲट द सेम टाईम ती खूप इनोसेंट आहे. तिची काही चुकी नाही आहे. जेव्हा तिचा टाईम संपेल ना या धरतीतून, म्हणजे या भूतलातून तिचा जेव्हा वेळ संपेल, कारण तिच्या मरण येण्याच्या पहिला ती गेली होती ॲक्सिडेंटने. जर तो वेळ संपेल ना, तेव्हा ती निघून जाईल. तर नाही, आता त्याला मी नाही करू शकत. तर मी तिला फक्त शांत करू शकतो आणि तिला समजावू शकतो जास्तीत जास्त. तेव्हा ते बोलतात, "ठीक आहे, तुम्ही समजावा तिला किंवा तुम्ही शांत करा तिला." तर ते पूजा वगैरे त्या गोष्टीच करतात आणि 7 दिवसानंतर ते सगळं शांत होतं. ती पूजा कंटिन्यू 7 दिवस चालते म्हणजे रोज काही ना काहीतरी त्यांचं सुरू असतं. 7 दिवसानंतर ते फायनली शांत होतं. म्हणजे जे त्यांना सावल्या दिसत होते, जे त्यांना सावली दिसत होती, जे त्यांना आवाज येत होते, जे नळ बंद चालू होत होते, ते फायनली आता कमी झालं होतं. ती अजूनही आत्मा तिथेच होती. फक्त त्यांना ती हार्म नाही हार्म तर तेव्हाही नाही करायची, पण त्यांना ती म्हणजे ती थोडं शांत झाली होती. त्यांनी वाटतं तिला काय एका मडक्यात वगैरे काहीतरी बंद केलं की काय माहिती नाही, पण एक नारळ त्यांनी वरती ठेवला होता त्यांच्या माळ्यावर. तेव्हापासून ती बरीच शांत झाली होती. पण ते हे सांगताना जेव्हा अतुल बोलला ना, की ती जी रात्र होती ना आणि ते काही जे दिवस होते, जेव्हा मला माहिती पडलं, की आमच्या घरी आमच्या 5 लोकांच्या व्यतिरिक्त अजूनही एक आहे व्यक्ती, अजूनही एक आत्मा आहे, जी आम्हाला दिसत नाही. ते म्हणजे ते जाणूनच खूप भीती वाटायची. म्हणजे कंटिन्यूअस मनात खूप जास्त भीती वाटायची. तो बोलतो त्यानंतर आम्ही अजून 3 महिने राहिलो तिथे नवीन घर मिळेपर्यंत आणि त्याकडून पैसे येईपर्यंत आणि 3 महिन्यानंतर आम्ही ते घर सोडलं. पण ते 3 महिने त्यांच्या पूर्ण परिवाराच्या आयुष्यातले सगळ्यात स्ट्रेसफुल 3 महिने होते. पण हां, तेच. तू पुढची अजून एक गोष्ट कोणती सांगणार होता? कोकणातली आपण पुन्हा येऊ कोकणामध्ये. अ, आमचं गावी आहे ना, म्हणजे कोविडच्या आधी आमच्या गावात खूप एस-टी वगैरे जायच्या. कोविडनंतर त्या बऱ्याच कमी गेल्या. पण त्यातल्या आमच्या गावी ना रात्री खास करून 2 एस-टी अशा यायच्या, ज्या वस्तीला थांबायच्या. आता एकच येते, त्याच्या आधी 2 यायच्या. कॉन्टेक्स्टमध्ये सांगायला गेलं तर. तर मावशी आहे ना, तर ती एकटीच येत होती गावी. जी बोरिवलीमधून एस-टी सुरू होते ठाण्यातून, ती डायरेक्ट आमच्या गावामध्ये येते. आणि मग तीच रात्री थांबते आणि तेच एस-टी तीच ड्रायव्हर सकाळी 6:30ला तीच एस-टी घेऊन जातात. पुन्हा ठाणे बोरिवली करत. तर मावशी आणि ही रात्री एस-टी आहे ना आपली 10-10:30 पर्यंत घरात येते, गावापर्यंत. तिला झालं खूप लेट. 12 पण क्रॉस झाले. 1 वाजले, 2 वाजले. आता ही एस-टी बसमध्ये ही एकच होती आणि मला वाटतं पलीकडच्या गावात जसं तुला आधी म्हटलं, पलीकडच्या गावातलं एखाद दुसरं कोण होतं वाटतं. पण ह्या ड्रायव्हरला ना तो स्टॉप आमचा नाही कळाला. आमचा स्टॉप आहे ना गावाचा खालती म्हणजे कारण त्या स्टॉपपासून आम्हाला वरती खूप चालत जावं लागतं गावात. तर त्या स्टॉपवर त्याला समजलं नाही की बाबा हा स्टॉप आहे. त्याच्याकडे तो मिस झाला आणि तो खूप पुढे गेला. पुढे गेला आणि मावशी बोलते, "अरे, तुम्ही माझा स्टॉप सोडला मला वाटतं." मग तो बोलतो, "आता आपल्या गावच्या साईडला माहिती आहे कोकणामध्ये वन वेच असतो म्हणजे छोटा अरुंद रस्ता असतो. मग एस टी तर काय अशी यू टर्न किंवा मागे रिव्हर्समध्ये किंवा शक्यच नाही. आता तो बोलला, "एक तर तुम्हाला तिकडे या किंवा मग तुम्हाला आता इथेच उतरावं लागेल." आणि मावशीने सुद्धा त्या पलीकडच्या गावात जायचं की बाबा थोडा वेळच होता काय 2 वाजले 4-5 वाजेपर्यंत तरी झालं. 1-2 तास इथे स्टॉपवर किंवा कोणाच्या घरात काढले असते, आली असती सकाळी रिटर्न. पण ती नाही म्हणाली, "मी इथे उतरते." त्या लाईट पोल होता, दुसरी विहीर वगैरे पुढे होती. तिकडे उतरते म्हणाली आणि जाते. तर ती पहिली म्हणाली की तिथे ना 2 पायवाटा जातात. हा रस्ता जो झाला गावाचा तो वेगळा. पण
अजून पुढे 2 पायवाटा आहेत, ज्या डोंगरात म्हणजे अशा त्याच्यातनं वरती जातात. तर ती म्हटली जातं जाऊ दे रात्र खूप झाली, 1:30-2 वाजलेत. तर रस्त्यानेच जाऊ. ती आली, पूर्ण रिटर्न फिरून त्या स्टॉपपर्यंत आली आणि वरती जायला ट्राय करते. आता हा जो पॅच आहे ना, स्टॉपपासून अगदी गावाच्या तिथे पोहोचेपर्यंत, पहिल्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत, हा थोडा असा शेडी, हॉन्टेड टाईप आहे. इथे मला सुद्धा खूप वेळा जाणवलं, कारण माझा स्वतः ॲक्सिडेंट इथे झाला आहे त्याच पॅचवर बाईकचा, विदाऊट एनी रिझन. तर ती आली, तो जसा तिने स्टार्ट केला पॅच, आणि तिला सुरुवातीला असं वाटलं की बाबा आपल्या पुढे कोणतरी चालतंय, पायांचा आवाज येतोय. हळूहळू तिला टॉर्चचा पण दिसायला लागला, बॅटरी टाईप टॉर्च, तिला उजेड दिसतोय. थोडी पुढे आली, तिकडे एक आंब्याचं झाड आहे. तो टॉर्चची लाईट आहे ना, त्या आंब्याच्या झाडाच्या खाली तिथे तो म्हणजे एक जागा असते ना पाणी व्हायची, तिथे तिला ती टॉर्च दिसली. म्हटलं जाऊ दे, जे काय असेल ते झालं. ती तिची आपली, कारण चांदण आपण बोलतो ना, चांदण्याचा प्रकाश, चंद्राचा प्रकाश, तो तिला होता. त्यामुळे त्याच्याच त्या अंदाजावर ती चालत होती. अजून थोडी पुढे येते आणि तिला असं वाटलं की मागून आता कोणतरी येतंय. मागून चालण्याचा आवाज येतोय. मागून चालण्याचा आवाज येतोय, तरी पण ती आली पुढे. मागे फिरून वळून बघायचं नसतं. तिने बघितलं वगैरे असं काय नाही. ती आपली येते हळूहळू पुढे. तो चालण्याचा आवाज हळू आहे ना, तिला असं वाटलं मागून काहीतरी कोणतरी दगडी मारतंय किंवा आंबे वगैरे पडतात झाडावरनं. मे महिन्याचाच महिना ना. आंबे वगैरे असे पिकलेले पडतात किंवा कधी-कधी वटवाघळं वगैरे असतात. ती झाडावर बसतात, आंबे पडतात. तर तिला असं वाटलं की आंबे वगैरे पडतायत. पण नंतर मग ती हळूहळू वरती आली ना, तेव्हा ॲक्च्युली त्यांनी तिला घाबरवायचा खूप प्रयत्न केला. घाबरली नाही. पण ती शेवटी जेव्हा वरती पहिल्या घराच्या इथे जेव्हा पोचली किंवा जेव्हा तिने तो पॅच सोडला, तेव्हा तिला मागून आवाज आला की वाचलीस. देवाचा जोर होता म्हणून. आणि ॲक्च्युली म्हणजे तिचे वडील, माझे मावशीचे, माझ्या मम्मीचे जे वडील आहेत, आमचे आजोबा, ते खूप असे ह्यामध्ये स्ट्रॉंग असे हे होते, की म्हणजे त्यांचा रिलिजियस, दिव्यदृष्टी आपण म्हणतो ना, की ज्यांना दिसतं मागचं, पुढचं, ह्या एंटिटी त्यांना हे होतात. तर त्यांचा ना ॲक्च्युली त्यांच्यामुळे हे होतं, की तो बोलला पण. हे हिला समजलं ऐकल्यासारखं, की त्यांना भगत बोलतात गावामध्ये. तो बोलला, "भक्ताचा जोर म्हणून तू वाचलीस." आणि एक देव म्हणजे आपल्या ग्रामदेवता वगैरे असते. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे. तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.